कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। का माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठलीस तू? का माझ्या मुलाला मरण यातना भोगायला लावलेस ग? काय चूक होती माझी? तुझ्या मुलीला माझी सून करून घेतलं, ही चूक होती माझी? प्रत्येक वेळेला तिची बाजू घेऊन लढले, तिला फुलासारखं जपलं, तिला जीव लावला, आणि तू काय दिलंस त्या बदल्यात? हे बोल ना, मला तुझ्या तोंडून ऐकायचंय, बोल। ऐकायचंय ना तुला? मी हे सगळं का केलं हे तुला ऐकायचंय ना जयू? ऐक, कॉलेजमध्ये असताना आपण खूप जवळच्या मैत्रिणी होतो ग, पण तू ना जळायचीस माझ्यावर। हो, तू जळायचीस, आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना माझ्याबद्दल वाईट साईड सांगायचीस, आणि ते माझ्याशी जसं वागायचे ना, त्यामुळे मला जगणं अशक्य झालं होतं। पण तू एवढ्यावरच नाही थांबलीस जयश्री, एवढ्यावरच नाही थांबलीस तू। माझं ज्या मुलावरती प्रेम होतं ना, त्याला आणि त्याच्या फॅमिलीला जाऊन माझ्याबद्दल वाईट साईड सांगितलंस, मला बदफैली ठरवलंस तू, आणि माझं लग्न मोडलं। आणि तेव्हाच मी ठरवलं की मी या सगळ्याचा बदला घेणार, आणि म्हणून वागले मी असं। मी जे काही केलं ना ते म्हणून केलं, मला तुला त्रास द्यायचा होता, सूड उगवायचा होता। मोठी चूक केलीस ग, मोठी चूक केलीस बघ। तुझ्या आयुष्यातला तो मुलगा ज्याच्यावर तुझं प्रेम होतं, अगं मी त्याला साधं ओळखत सुद्धा नव्हते, मी काय त्याला जाऊन तुझ्याबद्दल खोटं बोलू नकोस तू। मी खोटं बोलत नाहीये। त्या फॅमिलीने तुझी चौकशी केली असेल, बाहेरून चर्चा झाली असेल, पण माझा त्याच्याशी काही संबंध नव्हता। वा, तू कोणालाही विचार, निष्कारण माझं नाव त्या गोष्टीशी गौलं गेलं, मला सुद्धा माहिती नव्हतं, हे आत्ता तुझ्या तोंडून कळतंय मला। आणि हा वैरभाव मनात ठेवून तू इतकी वर्ष माझ्याशी मैत्रीचं नाटक करत होतीस, माझ्या कुटुंबाला रस्त्यावर आणायची स्वप्न बघत होतीस। अगं तुझी मुलगी नांदत होती या घरामध्ये, तिचा तरी विचार करायचास। नाही, तुझ्या या चुकीला माफी नाही, तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे। तू किती मोठा गुन्हा करणार होतीस हे तुला समजायलाच पाहिजे। एक मैत्रीण म्हणून मी तुला माफ केलंही असतं, पण एक आई म्हणून नाही, माझ्या मुलाच्या जीवावर उठली होतीस तू। चालती हो या घरातून, चालती हो। तुझं तोंड मला परत दाखवू नको, माझ्याशी मैत्री करायची लायकी नाहीये तुझी। जा जा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।